वंदे, अगं वंदे, अगं हिचा डबरा भरलाय, अगं वो तरी दे की. हे आहे काय झालं ग? सकाळ सकाळ आपलं वंदे 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 काय पाहिजे? अगं माझी काठी कुठं बघितलीस का? बघ बरं जरा कुठं आहे का? नाही बाय, इथं तर कुठं काय दिसत नाही तुझी काठी. कशी दिसत नाही ग? अगं जरा डोळं फाडून बघ की. एक काम कर, तिथं हात बघ कुठं आहे का? हे आहे अगं किती ग कामाला लावशील तू? इथं घरातली कामं करून करून पाक वाळून गेली आम्ही. चहा जरा अक्का. हा आणि इकडे बस दिसत काय मला? आहे चहा पिऊन झाल्यावर तुझी काठी हुडकून देते. हा तर अजय, ठीक आहे तुझी काठी. जिथे झोपली होती तिथे विसरली होतीस. खरंच बघ बाया पोरग, हा त्याला किती माझी काळजी आहे. लगेच काठी आणून दिली का नाही? नाहीतर ही नुसती खायला कारण धान्याला भार. एखादीनी सगळं सोडून माझी काठी पहिली आणून दिली असती, पण तसं नाही. हिला आधी चहाचं पडलंय ना. अगं मंगले, अगं त्यांना आम्हाला चहा दे की ग. आणते. आणि मम्मी माझ्यासाठी बी असा गरम गरम चहा, खारी बटाटा टोस्ट बिस्किट बिस्किट जे काय असेल ते समजे. बरं आणते. मंगल मला पण चहा. होय. डिंपे काय ग, कुठं चालली? मम्मी मी ना डॉक्टरांना भेटायला चालली, आलेच. अगं अशा अवस्थेत बाहेर जाऊ नगस. मम्मी मला ना डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे, मी आली जाऊ. का तू भेटायला गेली नाही तर काय दरोडा पाडणार आहे होय का? तो फसावला टाकणार आहे लगेच? आणि तसं जर झालं ना तर लय बरं होईल. मी सगळ्या गावभर पेढ वाटेन. झालं का तुमचं सकाळ सकाळी सुरू? आत्या मला बोलायला लावू नका, नाहीतर माझा एकदा आवाज चढला म्हणजे. ए मंगले, आवाज खाली घे. माझ्या आईवर अजिबात मोठ्या आवाजात बोलायचं नाही, नाही तर हा वाडा चिकून टाकीन बघ. आहे हिचं लय आवाज वाढायला लागले. तू माझ्या नावावर वाडा करून टाक बरं, मग बघ कशी यांचे आवाज बंद होते. अगं तू किती बी आवाज चढवलास ना तर हे जन्मात मी तुझ्या नावावर वाडा करणार नाही. मम्मी मी डॉक्टरांना भेटायला चालली, मी आली. उगाच अडवू नका मला. अगं डिंपे ऐक तरी. डिंपे अगं जाऊ नगस. मॅडम तुम्ही कुठे चालली डिंपल? डॉक्टरला भेटायला? होय मॅडम, तुम्ही आलाच तर माझ्या संग चला ना. डॉक्टरांना जामीन मिळवून द्या ना. का? मी का करू? कोण डॉक्टर? मी नाही ओळखत त्याला. मी कशासाठी त्याची जामीन करायची? तुम्हाला चांगलंच माहित आहे त्यांचा जामीन का करायचा आहे. नाही माहिती मला. तू सांगशील का? आणि माझे पैसे कुठे आहेत? मला माझे पैसे पाहिजेत. नाही मिळणार. आधी डॉक्टरांना सोडवा, नाहीतर नाहीतर काय? काय करणार आहेस तू? हा कोण आहेस तू? ती दमडीची लायकी नाहीये तुझी माझ्या समोर, आणि तू मला दम देतेस. ते कोणाच्या जीवावर? डॉक्टरच्या. तुमच्याकडून पैसे कसे काढायचे हे मला चांगलंच माहिती आहे. मी जर आता ठरवलं ना तर तुला रस्त्यावर आणू शकते, तुझा वाडा जप्त करू शकते, तुला आणि तुझ्या नवऱ्याला कायमचं जेलमध्ये सडवू शकते. कळलं? मला पण कमी समजू नका मॅडम. तुमची आमदारकी घालवायला जास्त वेळ लागणार नाही मला. तुम्हीच तुमच्या नवऱ्याची सुपारी दिली होती ना, हे मी पोलिसांना सांगू शकते. सगळीकडे तुमचं नाव खराब होणार, तुमची बदनामी होणार आणि तुमची आमदारकी कायमची जाणार. तुम्हाला पण जावं लागेल जेलमध्ये कायमचं. ठीक आहे, सांग पोलिसांना. या खरंच सांग. अगं खरंच सांग. मी फोन लावून देऊ? तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगते डिंपल. पोलिसांना आधीपासून सगळं माहिती. डिंपल, मांजरीने वाघिणीची स्पर्धा करायची नसते, आणि तू मांजर आहेस माझ्या पुढे, एवढं लक्षात ठेव. डोळे मिटून जेवढे पैसे उकळलेत ना माझ्याकडून सगळे काढणार आहे मी. गपगुमान माझे पैसे कुठे ते सांग. सांगते. तुम्हीच सोनूला मारलंय हे पोलिसांना सांगते. काय बडबड करते? हा कोण? कुठली सोनू? मी का खून करेल तिचा? विसरल्या बाई मॅडम. अहो तिचीच जमीन तुमच्या नावावर आहे.
तुम्हीच तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलंय अशी खात्री पोलिसांना पटवून द्यायला जास्त वेळ लागणार नाही मला. माझ्या पण मीडियामध्ये ओळखी आहेत मॅडम. लई फेमस जरी नसले ना तरी हिरोईन आहे म्या. माझ्या पण शब्दाला किंमत आहे. नाही तुमची जिंदगी बर्बाद केली ना तर डिंपल नाव लावणार नाही मी, ध्यानात ठेवायचं. कोण कुठली कालची मुलगी मला धमकी देऊन जाते? तिला आणि हिच्या नवऱ्याला सोडणार नाही मी. साहेब, न्यामाचं स्टेटमेंट या फाईलमध्ये आहे. साहेब अरे डिंपल कपाडियाजी, या 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 या. आज सकाळी सकाळी तुमचं आमचं पोलीस स्टेशनला येणं झालं. खूप खूप मी तुमचा आभारी आहे. बसा. एरवी मी तुम्हाला बसा नसतं म्हटलो, पण तुम्ही 2 जीवाचे आहात, प्रेग्नंट आहात म्हणून. हॅव अ सीट. म्हणजे बसा. बोला, काय काम काढलं आमच्याकडे? कसं काय येणं केलं तुम्ही? अरे हो, इसरलोच होतो. तुमचे हे आमच्याकडे आहेत नव्ह का? जमतं ना मला काम. मला घ्या ना तुमच्या एखाद्या सिनेमात. एकदम विलनचं काम भारी करतो मी. माझ्याकडे कपडे पण आहेत तसे. मला माझ्या नवऱ्याला भेटायचंय. भेटाल? हो, निश्चित भेटाल. पण मी तुम्हाला एक काम सांगितलं होतं, त्याच्यावर थोडे गप्पा मारू ना. माझ्याकडे नाही तेवढा वेळ. मला भेटायचंय माझ्या नवऱ्याला. नाही भेटू देणार, अजिबात नाही भेटू देणार. जोवर तुम्ही माझं काम करत नाही तोवर मी तुमचं काम करणार नाही. हे बघा, कायद्यानं आरोपीच्या बायकोला आरोपीला भेटण्याचा अधिकार असतो. अरे बापरे, कायदा, अधिकार. अधिकार म्हणे माहिती आहे तुम्हाला, कर्तव्य माहित नाही नागरिकांची काही. हे बघा, त्या लफंग्या डॉक्टरला मदत केली म्हणून आत्ताच्या आत्ता भेड्या घालून आत टाकू शकतो मी तुम्हाला. डिंपल कपाडिया, एव्हरीथिंग इज सो डिंपल. संशयित गुन्हेगाराच्या यादीत अजून नाव नाही टाकलं मी तुमचं. टाकू का नाव? बघा, नुसतं नाव टाकतो म्हटलं तरी एवढ्या घाबरलात तुम्ही. खरंच मी तुमचं नाव संशयित गुन्हेगाराच्या यादीत टाकलं तर काय होईल तुमचं? त्याला 2 जीवाचे आहात, प्रेग्नंट आहात. ह्युमन ग्राउंड्सवर मी तुम्हाला तुमच्या नवऱ्याला भेटायची परवानगी देतो. त्या बदल्यात तुम्हाला माझं एक काम करावं लागेल. कसलं? त्या लफंग्या डॉक्टरच्या सगळ्या गुन्ह्यांची माहिती मला सांगाल ना? नाही, नसेल जमत तर तसं सांगा. दोघांनाही एकाच लॉकअपमध्ये बंद करतो. करा मग तिथे संसार. त्यामुळे मी जे सांगतो त्यावर विचार करा पक्का. मग मी कुठे मारायचा तिथे बरोबर मारतो शिक्का. त्याच्या आधी मी तुमच्यासमोर माझी कला सादर करतो. एक गीत. चिमणा बायला न्याय काय मिळना, हे दुशासन लई झालं लई हो मुजोर. हे दुशासन लई झालं लई हो. बया, काय म्हणायचंय पोरीला? कसं समजवायचं आता हिला? जेव्हा बघाव तेव्हा स्वतःच करायचं. आपण कुठल्या परिस्थितीत चाललोय, त्याचा परिणाम काय होईल, कशाचा विचार करायचा नाही. मनात आलं की निघायचं. बया, आता काय गरज होती का एकटीला जायची? अगं मम्मी, अगं एका जागी थांबकी जरा. तिकडे तिकडे नुसती फिरतीस. इथं मला चक्कर यायला लागली. जरा एका जागी शांत बस. टोन्या, तुझं मन काय दगडाचं बिगडाचं झालंय का रे? आपली दीदी कुठल्या परिस्थितीत गेली, तिच्याकडे ध्यान द्यावं, तिच्या संग जावं. पण नाही, तिचा पैसा दिसतो ना तुला नुसता. लेकरानं काय खाल्लं बी नाही आता काय. अगं ती काय बोळ्यानं दूध पिती वय? हा, एवढं वाटतंय ना तर मांडीव घे आणि बस चारत. मी तर आताच्या कोणा करून सांगत होते जाऊ नको, पण नाही ऐकलं माझं. शेवटी आहे ना खानदानाच्या वळणावरच जाणार ती. वाटाला फाटान गावाला हेलपाटा अशी गत आहे तुमची सगळ्यांची. अगं आहे, पण ती तिच्या नवऱ्याच्या काळजीनं त्याला भेटायला गेली असेल. तुम्ही कशा पाहिजे एवढा त्रास करून घेता? येईल किती? हा,
अगं मला त्याचं काय नाही वाटत, पण त्या बाय भुलव्याची सावली आहे ना माझ्या परतोंडावर पडायला नको. त्याची किरडी ढासाळी त्याच्या पालखीचा निघाला धूर, त्या डिंपीला बी उठला पिलेक तिला. अरे हिला आहे ना त्याच्यापासून लांब राहा म्हणून सांगितलं तर 3दा त्याच्या जवळच जातीय गोचड्या तोडायला. आत्या आता बा झालं. माणूस आपलं काही बोलत नाही म्हणून त्याचा फायदा घेत सुटायचं. आता एक बी वावगा शब्द ऐकून घेणार नाही आधी सांगते. अहो तुम्ही तर काय तर सांगा की. अगं ती माझं कधी ऐकते का? बरं बोलून बघतो. आय अरे तुझे तर आहे ना तो जीवच हसडीन बघ. तू मला जर का शानपणे शिकवलास ना तर बघ तू मला झालास का मी तुला झाली रा. अहो तुम्ही जाऊन बघता का? मला ते इन्स्पेक्टर साहेबांचा काय भरोसा वाटत नाही बया. आपल्या डिंपलला बी आत टाकले तर नग नग जावा तुम्ही. होय होय ते जामकर साहेब लय डेंजर आहेत. म्हणजे तुम्हीच मला सांगितलं होतं की तुम्ही ज्यावेळेस दाजीसनी सोडवा गेला होता त्यावेळेस त्या साहेबांनी एकाला गोळी घातली होती. अहो तुम्ही चला माझ्या संग. काय वाईट होंगा व्हायच्या आता आपण तिला घेऊन येऊ. चला चला. मम्मी पप्पा थांबा. अहो माझी तिकडे लय वाट आहे. हा ठीक आहे बस वाचत. डिंपल बरं झालं तू आलीस. मला सांग ते आमदार बाईला फोन केलास? जामिनाचं काय बघितलंस का? पटकन पटकन लवकर काहीतरी कर. का केलं तू सगळं तयारी? अगं डिंपल मी विचारतो तुला काहीतरी बोल. पैसे कुठं आहेत? डिंपल काय पैसे लावलेस तू? तुला सांगितलं ना एकदम सेफ आहेत ते. त्याचा विचार नको करूस तू. का नको करू पैशाचा विचार? आजपर्यंत पैशासाठी तुम्हाला साथ दिली, पैशासाठी प्रत्येक गुन्ह्यात सामील झाले आणि पैशासाठीच लगीन केलं होतं. मग का नको करू पैशाचा विचार? डिंपल जर हळू बोल, कोणी ऐकलं तर. आधी मला इथून बाहेर काढ, मग बघू आपण सगळं. काय गॅरंटी आहे तुम्हाला इथून बाहेर काढल्यानंतर तुम्ही मला पैसे द्याल म्हणून? पळून जाणार नाही कशावरनं? असं पण पळून जायचाच प्लॅन होता ना तुमचा. डिंपल माझी पार्टनर आहेस, तुला एकटीला सोडून कसं काय जाईन बरं मी? पार्टनर आहे ना तुमची. मग आपण लपवलेला पैसा का घेऊन गेला तुम्ही? का दुसरीकडे लपवलं मला सांगितलं का नाही? आणि आता पण मी तुम्हाला विचारते पैसा कुठं आहे तर सांगत का नाही तुम्ही? कुठं आहेत पैसा? डिंपल माझ्या समोर आवाज वाढवायचा नाही. वाढवणार मी आवाज. आजपर्यंत प्रत्येक वेळेस तुम्हाला साथ दिली, सगळ्यांच्या विरोधात गेले मी, आणि तुम्ही काय करताय? मला फसवताय. आणि अशा अवस्थेत मला एकटीला सोडून सगळं पैसे घेऊन पळून जाणार होते तुम्ही. अगं तुझा काहीतरी गैरसमज होता डिंपल, असं काही नाहीये. मला इथून बाहेर पडू दे, मग आपण ते पैसे घेऊन पळून जाऊ. एवढा विचार करू नको, विश्वास ठेव माझ्यावर. का ठेवू विश्वास म्या? जो माणूस सख्या भावाला मारू शकतो, त्याच्या बायकोला मारू शकतो, पैशासाठी कोणाचा जीव पण घेऊ शकतो, तुम्हाला मारणार नाही कशावरनं? तुमच्यासारखा नीच माणूस मी आतापर्यंत बघितला नाही. राक्षसापेक्षा पण बेकार आहे तुम्ही. डिंपल बास झालं. तुला माहितीये ना, कुणी माझा इगो हर्ट केलेला मला अजिबात आवडत नाही. तुझ्या बरोबर तुझ्या बाळाला मारायला वेळ लागणार नाही. बास. माझ्या बाळाबद्दल काहीच वाईट बोलायचं नाही. तुझ्या बाळाकडे वाईट नजरे बघितलं ना तर माझे इतकं वाईट कुणी नाही ध्यानात ठेवायचं. मला सांगा पैसा कुठं हाय? सांगा. नाही सांगत जा. मी इथे अडकलो म्हणून ब्लॅकमेल करतेस ना मला? पण मी अडकलो ना तुलाही अडकवेन, लक्षात ठेव. म्हणून मला इथून गप बाहेर काढ. कशासाठी? मला मारण्यासाठी? माझ्या बाळाला मारायची धमकी दिली ना तुम्ही? मला फसवायला निघालं होतं ना? आजपर्यंत तुम्ही माझ्यातली साथ देणारी पोरगी बघितली, पण आता माझ्यातली दुश्मनी बघा. नाही तुम्हाला माझ्या पायावर नाक घासायला लावलं ना तर डिंपल नाव नाही लावणार मी. डिंपल पास झाला. कोणाशी बोलतेस तू माहितीये तुला? लायकीत राहा. तुम्हाला आता माझी लायकी दाखवते. जामकर साहेब. डिंपल उगाच वाकड्या शिरू नको. या वाकड्यात शिरणार आणि तुम्हाला सरळ करणार. डिंपल हे जे करतेस ते एवढं सोपं नाहीये.
माझ्याबरोबर तूही अडकशील, लक्षात ठेव. अडकू द्या. तुमच्या हातनं मरण्यापेक्षा आहे ना असं मेलेलं कधी पण सांग. काय डिंपल कपाड़िया, तुमने पुकारा? साहेब, ह्या माणसानं आतापर्यंत किती किती गुन्हे केलेत ना हे सगळं सांगायला मी तयार आहे. कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय, होय कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी. काय साहेब? हा मम्मी पप्पा या या, आपलंच आहे आपलंच आहे. या या. ए, तुझं काय रे काम नाही इकडं? तुला वडापाव समोसा काही मिळणार नाही. साहेब नाहीत पोलीस स्टेशन मध्ये. समोसा वडापाव टोनीला काय देतात बरं साहेब? त्याचं काय ऐकू नका. तुम्ही सांगा, तुम्ही इकडे कशाला आलाय? साहेब, डिंपल डॉक्टरांना भेटायला आली होती ना, कुठे ती? का तुम्ही तिला बी जेलात टाकलं? डिंपल, डिंपल. हो, अहो डिंपल नाही इथं. लय आगाव आहे तुमची पोरगी. त्या डॉक्टरला भेटायसाठी आमच्या जामकर साहेबांचं डोकं खात होती ती. साहेबांचं पण डोकं फिरलं, मग गेले तिला घेऊन. घेऊन गेली म्हणजे? मी सांगते ना, त्या इन्स्पेक्टर साहेबांनी ना डिंपलला जेलामध्ये टाकलं असणार. अहो अहो साहेब, माझी लेक पोटोशी आहे. तिला जर काय झालं तर कोण जबाबदार आहे? का तिच्या संसाराच्या मुळावर उठला हो तुम्ही? मंगल, जरा शांत बस की. मम्मी, तू जर आज माझी बोललीस का नाही तर मग तुला जेला टाकते. जरा शांत शांत. टाकू दे, टाकलं तर. पण माझ्या लेकीच्या बाबतीत काय वावगं झालेलं मी खापून घेणार नाही. हे बघा साहेब, आम्हाला त्रास देऊ नका. नाही नाही, पण ते इन्स्पेक्टर साहेबांचं ना, ते इन्स्पेक्टर साहेब जेव्हापासून या गावात आलेत ना तेव्हापासून माझ्या लेकीच्या जावयाच्या मागे लागले ते. साहेब, आम्हाला त्रास देऊ नका. अशा ना तुमचं चांगलं होणार नाही, वाटोळ होईल तुमचं. हो बसा, लय बोललात तुम्ही. तुम्हाला सांगितलं डिंपलीचं नाही म्हणून. आमचे जामकर साहेब आणि डिंपल हे दोघं एका कामासाठी बाहेर गेलेले. हा, तेच म्हणतोय मी. बायकांचं वेगळं जेल असतं, तिकडे नेलं असेल तिला. ए गप, त्याचं काय ऐकू नका. साहेब जेलमध्ये वगैरे काय घेऊन गेले नाही. एका महत्वाच्या कामासाठी दोघे बाहेर गेले. हा, तुमची डिंपल आली की तिला वाड्यावर पाठवून देते. हा, आता निघा तुम्ही इथून. साहेब, खरं सांगता ना तुम्ही? आता काय मी लिहून देऊ का तुम्हाला? पाठवतो म्हणलं ना घरी. हा, पण माझी लेक लवकरात लवकर घरी आली पाहिजे, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, विसरू नका. चला व. चला, हा येतो. या खोलीत दडवलेत पैसे. होय साहेब, आडगळीची खोली आहे ना, पैशाला पोल्यावर कोणाला डाऊट पण येणार नाही. पण जेव्हा मी पैसे बघायला आले ना, इथलं पैसच गायब होतं. म्हणजे डॉक्टरांचा इथलं पैसे घेऊन पळून जायचा प्लॅन होता. म्हणजे पैसे कुठे आहेत हे तुला माहित नाही? मला कशाला बोलवलं इथे? युजलेस चेष्टा. तुला कसं माहित की या खोलीमध्ये पैसे दडवून ठेवलेत? कोणी सांगितलं? एव्हरीथिंग इज सो डिंपल. बेड्या घेऊन तू लवकरच.